Zee 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय। या अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं दुर्दैवी निधन झालंय। मध्यरात्री 12च्या सुमारास मुंबईकडे परतत असताना उर्से टोल नाक्याजवळ हा अपघात घडला। पुण्याच्या दिशेने जाणारा टेम्पोचं नियंत्रण सुटून तो डिव्हायडर ओलांडत अभ्यंकर यांच्या कारवर जाऊन आदळला। यात आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचं निधन झालंय। तर या दुर्दैवी अपघातात अक्षय पेंडसे यांच्या 2 वर्षीय मुलाचाही मृत्यू झालाय। दोघांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीचे 2 तारे निखळल्याची भावना व्यक्त होते। अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात म्हणावा लागेल। आनंद अभ्यंकर यांचं अतिशय उत्कृष्ट या अभिनयानं सगळ्यांनाच वेड लावलेलं होतं। आम्ही 5 जण होतो गाडीत। अक्षय पेंडसे, त्यांचा मुलगा 1.5 वर्षाचा, त्यांची मिसेस आणि आनंद अभ्यंकर साहेब आणि मी। समोरून एक टेम्पो आली, डिवायडर ओलांडून आणि धडक दिली आमच्या गाडीला। तर आपण बघतोय की कशा तऱ्हेनं दुर्दैवी अपघात झालाय। रात्री 12च्या सुमारास हा अपघात झालाय। टेम्पो डिव्हायडरवर आदळला आणि त्यानंतर हा अपघात झालाय। त्याच्यामध्ये आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचा मृत्यू झाला। तर अक्षय पेंडसे यांच्या 2 वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झालेला आहे। अर्थात त्यामुळे मराठी रंगभूमीवरती शोककळा पसरलेली आहे। आता पुण्याला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। दुपारच्या सुमारास आपण बघू शकतो दृश्य। असंभव या मालिकेतील त्यांच्या अभिनयाने आपल्याला आठवत असेल, असंभव या मालिकेतला त्यांचा अतिशय वृद्ध अशा व्यक्तीचा त्यांनी अभिनय केला होता। तो आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे। मला सासू हवी हे सध्याची एक जी मालिका सुरू आहे त्यामध्ये देखील ते अभिनय करतायत आणि त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये, अनेक नाटकांमध्ये आणि अनेक मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला बघायला मिळाली आहे। अक्षय पेंडसे हे देखील मला सासू हवी या सिरियलमध्ये काम करतात आणि काल रात्री 12च्या सुमारास अक्षय पेंडसे, त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर आनंद अभ्यंकर त्यांच्या पत्नी आणि अक्षय पेंडसे यांचा मुलगा हे सगळे येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला। त्याच्यामध्ये आनंद पेंडसे यांचा, अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झालेला आहे। त्यात अक्षय पेंडसे यांच्या 2 वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो। मराठी रंगभूमीवरती यामुळे अत्यंत शोककळा पसरलेली आहे। या दोघांच्याही निधनानं रंगभूमीवरती शोककळा पसरलेली आहे। अभिनेता अक्षय पेंडसे हे देखील याच मालिकेमध्ये काम करत होते, मला सासू हवी। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी आहेत पुण्याहून कैलास पुरी। कैलास, अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू म्हणावा लागेल आणि अर्थातच अपघाती असा हा मृत्यू आहे। जरा या अपघाताविषयी सांग, कसा झाला हा अपघात? काल रात्रीच्या सुमाराला अभ्यंकर आणि हे पेंडसे पुण्यामधील जे शूटिंग आहे त्यांचं उरकून रात्री 11:30च्या सुमाराला पुण्याहून मुंबईच्या दिशेला निघालेले असताना उर्से टोल नाक्याजवळ हा अपघात झालेला आहे। मुंबईकडून पुण्याकडे येत असलेल्या टेम्पोचं नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेच्या लेनवर हा टेम्पो आला आणि आनंद अभ्यंकर आणि पेंडसे हे ज्या गाडीतून जात होते त्या गाडीवर हा टेम्पो येऊन आदळला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात होत या दोघांचा अंत झालेला आहे। दुःखद गोष्ट म्हणजे पेंडसे यांचा 2 वर्षांचा जो मुलगा आहे तोही उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालेला आहे। अत्यंत अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। खरोखरच कैलास, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि मला तर वाटतं ज्या तिथे पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलेलं आहे त्या हॉस्पिटल पाशी आपण आहात। अर्थातच आपल्याला माहिती आहे की मराठी रंगभूमीवरती एक अतिशय लोकप्रिय अभिनेता होता आणि त्यामुळे आता अनेक नेत्यांची, अभिनेत्यांची तिथे रांग लागलेली असेल। काय सांगाल, काय परिस्थिती आहे, कशी शोककळा पसरलेली आहे? खरंच अत्यंत मोठा धक्का आहे। अनेक कलाकारांसाठी हा धक्का आहे। या ठिकाणी अंकुश चौधरी असेल, पुष्कर श्रोत्री असेल, त्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे, पण कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये। एकूण परिस्थिती पाहता सर्वच कलाकारांवर एक दुःखाचा डोंगर कोसळला असंच म्हणावं लागेल।
सर्वजण वाट पाहतायत. आता हे जे दुःख आहे ते कसं पचवायचं हा प्रश्न हे दुःख कसं पचवायचं, कारण की आनंद अभ्यंकर यांचा जो अभिनय हा इतका जिवंत अभिनय आहे, आज ते आपल्यात नाही हे ऐकून अतिशय दुःख होते. धन्यवाद कैलास, ही माहिती दिल्याबद्दल. होते आमचे प्रतिनिधी कैलास पुरी. झी 24 तास एक पाऊल पुढे.